वर पाहायला मिळाला, जिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस करताना पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असतात एक उंचपुर हॅम ॲक्शन गोलंदाज. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि आघाडीला जर आपण पाहिलं तर निनाद आणि त्याच्या साथीने राहुल आलाय. या संघाचा देखील तितकाच अगदी वर्चस्व सातत्यानं राहिलं आहे. अगदी हरिहरेश्वर विभागामधून येत असताना जसवली बागमंडला विभागामध्ये या संघाचा देखील तितकाच बोलबाला होताना पाहायला मिळाला आहे. या अगदी ड गटामध्ये देखील तितकेच दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उंबरशेत, कणघर, अगदी उंबरशेत मंडणगड विभागातून येत असताना तो दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तो देखील संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, क्लाउड अपील केली जाते आहेत. अंपरकाला पाहिलं जात आहेत. हपस तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पंचांकडे अगदी सहानुभूतीनं पाहिलं जात आहेत. पंचांकडे अपील केली जाते आहे. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. चला, एक धाव वर्जित होताना पाहायला मिळतात. श्री गणेश होताना पाहायला मिळतात. टीम वालवडी संघाचं अकाउंट्स ओपन केले जात आहेत. समोर गोलंदाजी बारवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता अगदी उंच पुरा हॅम ॲक्शन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिलं नभा कोरा चेंडू कडकडी त्याच्या हातामध्ये सुपूर्द केल्या गेल्या आहेत. गोलंदाज बैठक लगावण्याचा प्रयत्न, नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न, अगदी मागचा पाय वाकवला त्यानंतर अगदी अप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा वेगवान चेंडू हाताळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसवल्यात. निर्धावची सांगता पाहायला मिळतात. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिले स्पेल हाताळण्याकरिता त्याला उतरवली गेली आहेत आणि त्याच्यावरती तो विश्वास दर्शवलाय. चला, थोडीशी घाई करा प्लीज. 15 मिनिटांचा अवधी आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक परिपूर्ण करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. हंपस आपल्याकडे वेळ दिला गेला आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं निघालाय. प्रतीक पुन्हा एकदा अगदी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्लासिकल अंदाजामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहेत. 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या साईड रणसंख्या वधारती आहेत. 3 धाबा फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहेत आणि प्रतीकवरती तो विश्वास, आतापर्यंत त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने खऱ्या ठरताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या प्रतीकनं. समोर एक मोठ्या सरीचा खेळाडू आहे, अर्थातच निनाद, आणि त्याच्या साथीनं राहुल. बिगिट लगावण्याचा प्रयत्न बरोबर कानाजवळून जाणारा चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, जिथे मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, कोणताही संपर्क नाही आहे. शांत संयमी क्रिकेट पाहायला मिळत आहेत. अगदी स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय. शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा कला अगदी समाजकार्य असणारी ही संघटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शौर्य चषक अगदी लॉंग लेगला टीपमध्ये जाऊन पाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्र कोणताही नाही आहे. बिटवीन द बॉल चाललाय सरळ वेगानं गोलीच्या सीमा पार. हा पहिला चौकार. थँक्यू डीसे मास्टर. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर रणसंख्या 7 धाबा फलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी मी म्हणेन मित्रांनो, खऱ्या अर्थानं आयुष्य असेल, क्रिकेट खेळ असेल, आणि कोणतंही करिअर असेल, क्षेत्र असेल, पण त्याला एक नियम लागू होतो. तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना, तेव्हा ते मासे त्या किड्यांना खात असतात, आणि तलाव पाणी जेव्हा संपून तलाव कोरडा होतो, तेव्हा ते मात्र किडे माशांना खात असतात. संधी प्रत्येकाला मिळत असते, फक्त त्या
वेळेसाठी आपली ती वेळ आणावी लागते. आता ती वेळ आणि तो संघर्ष आणि ती संधी. आडवा बाटणं बिंगरी चपरास लगावली आहेत. फाईन लेग सत्र खाली आहेत. बिटवीन द कॅप चाललाय बॉल जमिनीला खुदखुल्या करत सीमा पार. हा नीनदचा पहिला वार 4 चौकार. थँक्यू डीसे मास्टर. दुसऱ्या स्पेलमध्ये केतन बराचसा अनुभव आहे त्या खेळाडूकडे देखील थोडीशी अतिरिक्त उचली पाहायला मिळाली, जिथे मात्र कुठल्या स्पॉटवर हलकासा काटा बदलला आणि चेंडूने सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळलाय समोरच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न अपड्राईव्ह पाहायला मिळाला, जिथे मात्र बिडॉपला खेळाडू तट्यार सर्कलमध्ये आहेत तैनात. एक धाब अर्जित होताना पाहायला मिळाली. एकेरीच्या साईड रणसंख्या थोडीशी वधारली जाते, थोडीसा आलेख येताना पाहायला मिळत आहे. तर रणसंख्या जाऊन पोहोचते आता 12 धाबा फलकावरती आहेत. साऊ दिलाय तर येस पंच दर्शवतायत बरोबर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 3 यष्ट्यांच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धावची सांगता पाहायला मिळते. दोन संघ आज सूर्य चषकावरती द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहेत. प्लेग अगदी मागचा पाय वाकवला त्यानंतर अगदी बैठक लगावण्याचा प्रयत्न राहिला. फाईन लेग मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन आहे. तिसऱ्या धाब्यासाठी पलटताय. जीवाची आकांक्षा करताय. जीवाची आकांक्षा करत असताना 3 धाबा परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 2 मधून 3 कन्व्हर्शन आणि 3 धाबांची मोहर देखील लगावली जाते. 3 धाब्यांच्या साईड रणसंख्या 15 रन्स 15 धाबा फलकावरती आहेत. फिफ्टीन रन्स 15 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा स्पेल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. जिथे मात्र 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. तर 15 धाबा 15 रन्स. वेगवान पोस्ट करत असताना ऑन साईडला टर्न करत असताना ड्रायव्हिंग क्लेथ वरती स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे मात्र मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. एक धाब अर्जित होती आहेत. एक धाब अधोरेखित केली जाते. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 16 धाबा फलकावरती आहेत. शेवटचं षटक गेले मार्ग असते. हलकासा ब्रेक घेऊयात. डिझाईनची धून ऐकूयात. परतू या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीसे मास्टर. चला शेवटच्या स्पेलमध्ये स्लॉगवर मध्ये कोणाला प्राचार्य केले जाईल. शेवटचा स्पेल सागरवरती दाखवला विश्वास. आता सागरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. सागरला स्लॉगवर मध्ये सागरचा व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल समोर निनाद आहेत. लोबर फुलटॉस. ना सूरत देखताय ना मुहूर्त देखताय. ये खिलाडी अपनी टीम की जरूरत देखता है. त्यांना ठोकलाय पहिल्याच बॉलवरती सागरच्या. सिक्सर. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. अगदी रणसंख्येला देखील धारदार बहारदार आकार त्यांना पाहायला मिळाला. रणसंख्या जाऊन पोहोचते आहेत. 22 धाबा फलकावरती आहेत. आता कमबॅक दर्शवलाय सागरनं.
पहिलं पाहिलं थोडेसे सफल होत आहेत निनाद. पाकपुटला येऊन बरोबर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांचा राहिला आहे आणि त्यानंतर सागरनं लगेच व्हेरिएशन चेंज केलं. स्लोवर वन चेंडू हाताळला, स्विंग अँड मिस, सरळ या शरीराचा वेध. स्टेप आउट करून खेळला, थ्रू दी कव्हर्सला खेळला, फ्लॅट अँड फ्युरियस, ना झुकताय ना रुकताय, हे सिर्फ और सिर्फ ठोकतायत आणि ठोकलाय सिक्सर. थँक्यू डी से मास्टर. अगदी या फलंदाजाचा सातत्याने तो वेगळाच थाट राहिलाय आणि तो सातत्याने गोलंदाजाची वाट देखील लावताना पाहायला मिळाला आहे. कारण क्रिकेटचा पटला आहे, क्रिकेटच्या पटलावरती ज्याच्याकडे हिंमत त्यालाच किंमत आहे. आणखीन एक बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, बागच्या स्टिकरला थोडासा चेंडू ब्रश झालाय, दुसऱ्या धाब्यासाठी पलट आहे, दो धाबा जीवाची अखंता, बाग बिलका बाग आणि 2 धाबा अर्जित देखील होत आहेत. या खेळाडूची ही ओळख राहिली आहेत. या खेळाडूचा अनेक त्याचा टास, त्याचा खेळ, त्याची ती दर्जा, त्याचा तो क्लास वेगळा राहिला आहे. म्हणून हरिहरेश्वर विभागामधून येत असताना अगदी या निनाद नाबाचा बोलबाला सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने खेळतात, प्रचंड अनुभव आहे त्या खेळाडूकडे. सबोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी पलटताय, 2 धाबा शिवाची अखंत आणखीन एकदा होतीये. पंचांचं बोट हवे फिंगर अप, यानी की काम तमाम. अखेरकार त्या विकेटच्या शोधात आणि पूर्वार्थ देखील संपल्यात. पूर्वार्थामध्ये धाबा बनवल्या गेल्यात, विकेट आल्यात आणि विकेट जर आपण पाहिलं तर निदाची आल्यात. मोठी प्राइजलेस विकेट आली आहे, गॉन होत आहे. थँक्यू डी से मास्टर. नूतन रतन आलाय नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात 31 सभा फलकावरती 31. डान्सिंग डाऊन न खेळला, पदाला योग्यरित्या वापर केलाय, स्टेप आउट करून खेळलायत. वाईट लॉंगॉनला खेळाडू तैनात आहेत, जिथे मात्र 2 दबा आणि 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळाला. पूर्वार्थ संपल्यात, पूर्वार्थामध्ये धाबा बनवल्या गेल्यात. 33-34 धाबांचं लक्ष आहे. चला येणारे 18 चेंडू आहेत आणि 33 धाबा आहेत. 18 मध्ये 33 टॉस करणार आहोत आपण. उंबरशेत आणि कणघर. चला उंबरशेत आणि कणघर या आपण, कणघर आणि उंबरशेत टॉस करतोय आपण. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या. 33 झाले, 34 धाबांचं लक्ष आहेत. येणारे 18 चेंडू आहेत, 34 धाबा आहेत. चला उंबरशेत आणि कणघर. चला उंबरशेत आणि कणघर या आपण, उंबरशेत आणि कणघर. कणघर आणि उंबरशेत या आपण टॉस करतोय. चला जास्तीचा वेळ देखील घेऊ नका मित्रांनो. चला या आपण उंबरशेत आणि कणघर. चला उंबरशेत या, उंबरशेत संघ आणि कणघर. कणघर आणि उंबरशेत या आपण टॉस करण्याकरिता.
चला कणगर संघाचे कर्णधार आपण या कणगर संघाचे संघनायक चला वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आपण पाहतोय ऐकतोय शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमानानं शौर्य चषक 2026 हा क्रिकेटचा दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला आहे पूर्वार्ध संपला आहे पूर्वार्धामध्ये 34 धावांचं लक्ष आहे पहिला डाव पाहिला आहे अगदी पढाव येणं शेष आहेत येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 34 आघाडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली जोडी सागर आणि चेतन पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न हवा आहेत आणि त्या हवेवरती पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार आहेत अगदी सर आपण पाहिलं तर मात्र सुरुवात दमदार करत असताना हवेच्या लाटांवरती स्वार होणारा हा पहिला दर्जेदार सिक्सर थँक्यू डीजे मास्टर पहिला सिक्सर आलाय निनाद वरती अगदी पहिल्याच बॉलवरती ते आक्रमकता स्वीकारलं बाठरनं आणखीन एकदा बिगिट लगावण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र खेळाडू प्रचंड वेगानं आला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं लेफ्ट हँडर करिता आणि हा संघर्ष करणं गरजेचं आहे कारण ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली ना त्याच मैदानात तुम्हाला विजयाचा गुलाल उडवल्याशिवाय तिथून बाहेर पडायचा नाही आहेत आणि तोच संघर्ष दोन संघ करतायत आणि त्याच्याकरिता ही मेहनत त्याच्याकरिता हे संघर्ष समोर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्यात फक्त कट केला स्टिअर करत असताना एक धाबाची झाली आहे एकेरीच्या साइड 9 धाबा पलकावरती 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पहिलं षटक मार्गास्त आहेत पहिल्या षटकामध्ये स्वतःजवळ चेंडू ठेवला आहे जे की संघाचे तारडार संघाचे सहर सेनापती अर्थातच वालवटी गावचा अभिमान स्वाभिमान म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं निनाद पहिल्या षटकामध्ये स्वतःकडे चेंडू ठेवत असताना पहिल्या षटकामध्ये अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती उतरल्यात पुढचा बॉल यावेळेस पूल केल्यात शॉर्ट टर्म पूल करत असताना क्षेत्ररक्षक नाही आहेत थ्रू दी कव्हर्सला कळलाय क्रिकेट बदल सौंदर्य बाधक दाखवणारा हा दर्जेदार फटका
आणि अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक कोणता नाही आहेत आणि सरळ चेंडू निघून झालाय. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. थँक्यू. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, चेंडू द्या. चला थोडासा घाई करा प्लीज. नवी चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे. तर चौतीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये आपण जर पाहिलं तर मात्र 15 धावा पलकावरती लगावल्या जात आहेत. अगदी समोर आपण पाहिलं तर मात्र बरोबर थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, जिथे मात्र अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. बरोबर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. निनादनं आता कमबॅक दर्शवलाय. 15 धावा पलकावरती आहेत. स्मॅच करण्याचा प्रयत्न कवसला खेळाडू तैनात आहेत. तट्या सर्कलमध्ये एक धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि एकेरीच्या साइड 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. तर रणसंख्या 16 धावा पलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. एक हलकासा ब्रेक घेऊयात. डी.से. सुमित यांची धून देखील ऐकूयात. थँक्यू डी.से. मास्तर. इक्वेशन समीकरण आपल्या समोर आहेत. येणारे 12 चेंडू आहेत, 18 धाबा आहेत. 18 धाबा आहेत, 12 चेंडू आहेत. हे इक्वेशन समीकरण. चला राहुल आलाय तर गोलंदाजी मार्गवरती. आणखीन एक उंच पुरा हॅम ॲक्शन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला राहुल थोडीशी काय करा. राहुल आलेत गोलंदाजी मार्गवरती, जे की दुसऱ्या स्पेलमध्ये उतरले गेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांना आणली गेली आहे. यानंतर होणारा तो मॅच आपल्याला शेवटचा पाहायला मिळणार आहे. तर उंबरशेत आणि कणघर अगदी शेवटच्या गटातील शेवटचा मॅच आणि त्यानंतर ती टॉप 4 मध्ये होणारी लढत, पहिली उपांत्य फेरी. चला राहुल फेरी फर्स्ट बॉल. सागर आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. आडवा बाटनं लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, प्रचंड बॉलचा पाठलाग करतायत. अगदी बॉल चाललाय, धनक्या दिला यायर आणि बॉल गेलाय वावराच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार.
यस अगदी बरोबर बडगटाच्या साह्यानं हाताचा बॉटमॅनचा वापर बरोबर केला आणि डिझायनं बरोबर परफेक्ट गाणं लगावला गेला आणि चौकार देखील येताना पाहायला मिळाला. साऊ दिलाय प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर केलाय. प्रचंड फिसिंग आपल्याला जो अगदी जर आपण पाहिलं तर मात्र बॅटरचा तो बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. थोडीसा खेचून मारण्याचा प्रयत्न राहिलात. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलायत. डाऊन दी लेग आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला. शरीराचा वेध यावेळी शरीरावरती चेंडू आदळला. एकदा मार्जित होताना पाहायला मिळाली. रणसंख्या 22-22. शौर्य चषक 2026 हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळत आहेत. शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक शैक्षणिक क्रीडा काळा या साह्यानं ही स्थापित केलेली संघटना. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न आणखीन एक सम्मत डिलिव्हरी पाहायला मिळाली जिथे मात्र बरोबर जमिनी लगतचा चेंडू पाहायला मिळाला. राहुलनं पाहिलं बॅटर थोडेसे जास्त सफल होत आहेत. राहुल पुढचा बॉल. ओहो अखेरकार सफल झालेत आणि बरोबर त्या दांड्या दाखवल्यात आणि राहुलनं त्या अगदी वाकवल्यात आणि एसटी आज आपण पाहिलं तर आढळणारा चेंडू यू मिस हा विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केलाय फलंदाज डीप पार्ट्स. थँक्यू डी से मास्टर. बॉबी सव्वा फलकावरती आहे 22. चला 1.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय तर 22 सव्वा फलकावरती आहेत. हिमतीने हरा हिम्मत कदापि हारू नका. हिम्मत कदापि हारू नका कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतोय परंतु चमकतोय तोच जो गणाचे गाव शोधतोय. आता गणाचे गाव शोधणार कोण याची देखील चर्चा रंगणार आहेत. तुर्तास जाऊ दिलाय तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. शरीरापासून बराचसा दूर ठेवलाय. फन्स वळतायत तर दोन ह्या समांतर देखील कळतायत. इट्स अ वाईड बॉल. वाईड वातावरण करून टाकलंय टाईट आणि दोन्ही संघ जिंकण्याकरिता एकमेकांसमोर करतायत फाईट आणि ती फाईट रंगताना पाहायला मिळते. बॅटच्या आतली कडा विकेट किपरचा सहारा हम्प सिग्नल. इट्स अ नो बॉल. चला 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय तर रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र अंपस नो आहे का सर? नो बॉल आहे का? येस नो बॉल आहे. तर एक धाव गेली अगदी अधोरेखित देखील केली जाते. चला 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आता येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 10 धावा आहेत. चला येणारे 6 चेंडू आहेत 10 धावा. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये नथुराम दाखल होताना पाहायला मिळतात. थोडीशी घाई करा प्लीज. यस अगदी शौर्य प्रतिष्ठान खोकड शौर्य चषक 2026 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. पहिलाच बॉल फ्री हिटची संधी आहे. अगदी बॅटरकडे तर लायसन दिलं गेलं आहे. बॅटरकडे हवे त्या खेळण्याची
मुभा दिली जाते. चला मैदानाच्या आतमध्ये कोणी यायचं नाही आहेत. एक धाव घेतली. एक धाव घेतली. एक चला प्रीटची संधी आहेत. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल. अगदी बॉलर लोवर फुल टॉस. पहिलाच बॉल एस्टन वरती आदळला आणि एस्टन वरती आदळत असताना प्रीहिट आहेत. चला येणारे 5 चेंडू आहेत. 10 धाबा आहेत. संघाचे कर्णधार संघाचे तारणादार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवरती बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. हर दिन आता है हर दिन जाता है. मैदान पर वही रहना चाहिए जो सबका दिल चाहता है. आणि ठोकला हा पहिला विजयाचा शंकनात पुकणारा सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. आता षटकाराला रणजगेला देखील आकार आलाय. रणसंख्या सपाट्यानं बाढ होताना पाहायला मिळत आहेत. 30 सभा फलकावरती आहेत. 30 सभा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 सभा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला येणारे 5 चेंडू आहेत. 3 धाबा आहेत. हे इक्वेशन समीकरण आपल्या समोर आहेत. 5 मध्ये 3 बनवायचे आहेत. मॅच ऑन आहेत. गेम ऑन आहेत. चला 5 मध्ये बनवायचे 3. हे इक्वेशन समीकरण आपल्या समोर आहे. ते हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव्यानं गोलंदाजी मार्कवरती देखील दाखल झाले आहेत. जुगर आलाय मैदानाच्या आतमध्ये. समोर खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव अर्जित झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलटल्यात. 2 धाबा अर्जित झाल्या आहेत. दुहेरीच्या साइड एकदा उपचारिकता मैदानाच्या आतमध्ये फक्त उरले आहेत. चला यानंतर होणारा मॅच देखील आपल्या समोर येणार आहेत. उंबरशेत आणि त्याच्या आगेस कणघर या 2 संघाच्या दरम्यान ती कडवी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्मॅच करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. अगदी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बरोबर चेंडू. इट्स अ परफॉर्म डिलिव्हरी पाहायला मिळाली. चला औपचारिकता फक्त 1 धाब्यांची गरज आहे. एक थ्रो गोलंदाजीवरती नो आढळला. त्याचा 1 धाव घेतली आहे. दादा त्या नोचा 1च रन घेतलेला आहे. चला
चला 1 धाब्यांची गरज आहे. ओहो, आणखीन एकदा स्मॅच करण्याचा प्रयत्न आणि पंच वळतायत. इट्स अ वाईट बॉल. सामनापिनी सामना जिंकला टीम पुरार ब संघानं. विजयाची बोहर हडलक टीम वालवडी संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं देखील सहर्ष बरंचसं कौतुक देखील असणार आहेत. यानंतर होणारा मॅच उंबरसेत आणि कणघर. चला, जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि शेवटचा मॅच आहे. तर अगदी शेवटचा मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहेत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह.